मित्रांनो, शासनाची बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 2250 रुपये मिळतात। अगोदर ही रक्कम 1100 रुपये दरमहा होती, परंतु 31 जानेवारी 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही रक्कम 2250 रुपये दरमहा करण्यात आली आहे। हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। बाल संगोपन योजनेचा लाभ 58,000 पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाची बाल संगोपन योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। जसे की या योजनेचा लाभ कसा घ्यावा, या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा, अर्ज केल्यानंतर किती दिवसात लाभ मिळतो, या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, अशी सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून सर्वांना या योजनेविषयी माहिती होईल व सर्वच पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बाल संगोपन योजनेविषयी थोडक्यात जाणून घेऊ। मित्रांनो, बाल संगोपन योजना ही 2005 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरू करण्यात आली, परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते व फक्त महाराष्ट्रातील लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। ही योजना महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवली जाते। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला 2250 रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। अगोदर या अनुदानाची रक्कम 1100 रुपये दर महिन्याला होती, परंतु आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे। आता ही रक्कम 2250 रुपये प्रतिमाह करण्यात आली आहे। त्यासंबंधित या ठिकाणी तुम्ही शासनाचा निर्णय सुद्धा पाहू शकता। तसेच या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय, बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ। परिपोषण अनुदान 1150 वरून 2500, पालक रुपये 1100 वरून 2250, संस्था रुपये 125 वरून 250। तर अशा पद्धतीने या ठिकाणी बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात 1100 वरून 2250 एवढी वाढ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही दिनांक पाहू शकता। हा निर्णय 31 जानेवारी 2023 आहे। तसेच या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। 17 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात वाढ करण्याबाबत, तर या ठिकाणी अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ हा कोण कोण घेऊ शकतो याविषयी आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ। तर या ठिकाणी निराधार व गरजू बालक, ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मुलं, ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील असे मुलं, कोविड कालावधीत पालक गमावलेले मुलं, जे परिवार आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थ असतील ते बालके, मतिमंद मुलं, अपंग मुले, दोन्ही पालक अपंग आहेत असे मुलं, HIV ग्रस्त पालकांची मुलं, ज्या मुलांचे आई वडील गंभीर आजाराने रुग्णालयात भरती असतील असे मुलं, ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके, ज्यांचे आई वडील घटस्फोटित आहेत ती बालके, ज्या मुलांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशी बालके, जे दत्तक देणे शक्य होत नाही असे बालके, ज्या बालकांना कुष्ठरोग झाला आहे असे बालके इत्यादी प्रकारची मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत या पात्र मुलांना एका मुलासाठी 2250 रुपये दर महिन्याला मिळतात। असे एका वर्षाला 27,000 रुपये मिळतात। हे पैसे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत महिन्याला मिळत जातात। तर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आपल्याला आवश्यक आहे याविषयी आता आपण जाणून घेऊ। तर लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वय 0 ते 18 वर्षाच्या दरम्यान असावे। अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे। एका कुटुंबातील 2 किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो। तर अशा प्रकारची या ठिकाणी पात्रता आहे। तर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याच्याविषयी आता आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या योजनेचा अर्जाचा नमुना लागतो, जो आपल्याला कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानावरती किंवा मग संबंधित ऑफिसमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर या ठिकाणी मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला लागतं किंवा त्यांचा जन्म दाखला। त्याच्यानंतर आधार कार्डचे झेरॉक्स प्रत, या ठिकाणी पालकांचे व बालकांचे असे दोघांचेही आधार कार्डचे झेरॉक्स प्रत आपल्याला लागते। त्याच्यानंतर तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आपल्याला लागतो। त्याच्यानंतर पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
म्हणजे या ठिकाणी जर आई वारली असेल तर आईची मृत्यू दाखला किंवा वडील वारले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला आपल्याला या ठिकाणी लागतो। त्याच्यानंतर पालकांचा रहिवासी दाखला आपल्याला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा लागतो। त्याच्यानंतर मुलांचे बँकेचे पासबुकची झेरॉक्स, या ठिकाणी मुलांच्या बँकेचे पासबुकची झेरॉक्ससुद्धा लागते। त्याच्यानंतर मृत्यूचा अहवाल, पालकांचा मृत्यू कशामुळे झाला, उदाहरणार्थ या ठिकाणी कोविडने झाला असेल तर मृत्यू दाखलाचा अहवाल आपल्याला या ठिकाणी सादर करावा लागतो। त्याच्यानंतर रेशन कार्डचे झेरॉक्स प्रत, त्याच्यानंतर राहत्या घरासमोर पालकांसोबत बालकांचा या ठिकाणी फोटो लागतो। त्या फोटोची साईज या ठिकाणी 4x6 मध्ये असली पाहिजे। प्रत्येक मुलासाठी या ठिकाणी वेगळा फोटो लागणार आहे। जर एकापेक्षा जास्त मुलांचा या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकासोबत या ठिकाणी वेगवेगळा फोटो तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर मुलांचे पासपोर्ट फोटो, या ठिकाणी मुलांचे पासपोर्ट 2 फोटो लागतील। तसेच या ठिकाणी पालकांचे सुद्धा पासपोर्ट फोटो लागणार आहेत। तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत। सदर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत। हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते। तसेच बालसंगोपन योजनेची माहितीसाठी व फॉर्म जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे लागते। मित्रांनो, बाल संगोपन योजना ही राज्य शासनाकडून राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे। बाल संगोपन योजना ही 2005 साली केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे, परंतु ही योजना महाराष्ट्र राज्याच्या निधीतूनच राबवली जाते। पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच माता किंवा पिता दोघांपैकी एक गमावलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना शासनातर्फे बाल संगोपन योजनेअंतर्गत महिन्याला 2250 रुपये दिले जातात। हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाते। या योजनेविषयी बऱ्याचशा पात्र लाभार्थ्यांना माहिती नसल्यामुळे बरेचसे लाभार्थी पात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ हा घेऊ शकत नाहीत किंवा या योजनेपासून वंचित राहतात। या योजनेद्वारा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हजारो असे मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेचा लाभ एक पालक असलेले मुलं, कौटुंबिक संकटात असलेले मुलं, घटस्फोटमुळे विभक्त असलेले पालकांची बालके, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेल्या पालकांची मुले, दिव्यांग मुले, मतिमंद मुले, हरवलेले मुले, विविध घटकातील बालकांना या योजनेचा लाभ हा दिला जातो। तर अशा पद्धतीने तुम्ही बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो। तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व 18 वर्षापर्यंत शिक्षणाच्या खर्चापासून चिंतामुक्त व्हावे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून अनेक निराधार व गरजू बालकांना या योजनेची माहिती होईल व या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।